श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराजांची आणि माता लक्ष्मीची सेवा ही माझ्या सगळ्यात जवळची आणि आवडीची सेवा आहे आणि त्याच्याबद्दलचाच व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे की शुक्रवारी अशा कोणत्या सेवा आहेत ज्या आपण करू शकतो ज्याने माता लक्ष्मी आपल्याला भरभरून संपत्ती, वैभव, सुख, समाधान देते। आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की संपत्तीत सगळं सुख असतं का? तर नाही। काही लोकांकडे भरपूर सारा पैसा असतो, कोटीनं पैसा असतो, पण त्यांना मानसिक सुख नसते। काहींकडे सगळं काही असतं पण त्यांचं आरोग्य चांगलं नसतं। काहींकडे सगळं असतं पण उपभोग घेणारी छान छान लहान मुलेच त्यांच्या घरात नसतात। असे बरेच घरं आहेत ज्यांच्या घरामध्ये स्त्रियाच टिकत नाहीत, ज्यांच्या घरामध्ये मुलंच टिकत नाहीत, म्हणजे श्रापित ज्याला आपण म्हणतो किंवा पितृदोष ज्याला म्हणतो, अशी भरपूर घरं आहेत बघा की ज्या घरामध्ये किती काहीही करा तुम्ही बरकत नाही। जैसे थे माणूस राहतं, जसं जन्माला येईल, ज्या परिस्थितीत जन्माला येईल किंवा ज्या परिस्थितीत समजा आज माझं लग्न झालंय त्याच परिस्थितीत मी मृत सुद्धा पावते। म्हणजे आयुष्यभर काही फार केलं नाही, घर बांधलं नाही, गाडी घेतली नाही, सोनं घेतलं नाही, जैसे थे, त्याला म्हणतात घरामध्ये दोष असणे आणि सेवेची कमतरता। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढायचा आहे तो आपला पितृदोष। या तीन गोष्टी काढल्या तर तुम्हाला सुख समाधान लाभणार म्हणजे लाभणार। सगळ्यात पहिली गोष्ट काढायची आपल्याला आपल्या आयुष्यातला पितृदोष। तो कसा काढायचा? तर सगळ्यात आधी एखाद्या योग्य गुरुजींकडे पत्रिका दाखवा आणि तुम्हाला पितृदोष आहे किंवा नाही हे बघा। हे शक्य नसेल, काहींना पत्रिका दाखवणे शक्य नाहीये, बजेटला परवडणारे नाहीये, अशांनी काय करावे तर सरळ पितृशांतीसाठी रोज दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी आणि काळे तीळ घेऊन तर्पण करावे। अमावस्या पौर्णिमा रोज केले तरी चालेल किंवा किमान अमावस्येला तरी करावे, म्हणजे मग त्या पितृंना शांती मिळते। त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उंबऱ्यावर आणि गेट असेल किंवा उंबरा असेल त्याच्यावर एक ग्लास पाणी दररोज होता, कारण पितृंचा वास दरवाजामध्ये असतो असं म्हटलं जातं। यामुळे सुद्धा तुम्हाला पितृशांती मिळते। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृ अष्टक आणि पितृस्तुती आहे, ती तुम्हाला म्हणायची आहे। आता बरेच असे कमेंट येतील की ताई आमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथच नाहीये, अशांनी काय करायचं तर दक्षिण दिशेला तोंड करून एक वेगळं आसन करायचं रोजच्या सेवेसाठी आणि रोज ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा एक 5 मिनिटे शांत बसून जप करायचा आणि पितृंजवळ आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची। पितृंचा दोष म्हणजे असं नाही बरं का की फक्त आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे भाऊ बहीण, त्यांचे आई वडील, असे अनेक दोष आपल्या पिढीला लागू शकतात आणि त्यातून मग त्रास उद्भवतात आणि माणसाची प्रगती थांबते आणि आपण विचार करतो की अरे आपली प्रगती का थांबली, सगळं नीट होतं, असं का झालं? पती पत्नींचे नाते न टिकणे। अगदी मी स्वानुभवावरून सांगते की एखादं घरच इतकं श्रापित असतं की त्या घरामध्ये स्त्रीला ना किंमत असते ना त्या घरामध्ये स्त्री टिकते। अशा घरांमध्ये वास्तुदोष, पितृदोष हा भयंकर असतो। अशा घरामधल्या स्त्रिया कधी खुश राहत नाहीत, मुली कधी खुश राहत नाहीत आणि मग तो त्रास कशावर होतो तर लक्ष्मी प्राप्तीवर होतो। म्हणून सगळ्यात आधी तुमचे पितृदोष नष्ट करणे अत्यंत जास्त गरजेचे असते। जास्त कडक पितृदोष केव्हा लागतात? जर कुणी आत्महत्या केला असेल किंवा कुणाबरोबर काही चुकीचं घडलं असेल, लहान बाळाबरोबर एखाद्या काही चुकीचं घडलं असेल, भ्रूण हत्या ज्याला आपण म्हणतो ती केली असेल, एखाद्या मुलाला कुणी सोडून देतं किंवा काय, ज्याचे त्याचे म्हणजे वेगवेगळे प्रश्न असतात, असे काही जर गोष्टी घरामध्ये घडल्या असतील तर ते जे पाप आहे ते पुढच्या कित्येक पिढ्यांना लागतं आणि मग घरामध्ये पितृदोष निर्माण होतो। तर पितृशांतीसाठी मी तुम्हाला या 2-3 सेवा सांगितल्या त्या करा। त्याचप्रमाणे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला 21 प्रदक्षिणा घाला। पिंपळाचे झाड हे देवाच्या आजूबाजूचे असावे। आता दुसरी गोष्ट
आपले गुरुबळ सुद्धा स्ट्रॉंग असणे महत्वाचे आहे. मग आता आपल्या सर्वांचे स्वामी आहेत गुरु, आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत महाराज. मग महाराजांसाठी आपण जी काही सेवा करू शकतो ती करा. काहीच नसेल जमत तर फक्त नामस्मरण करा. तुमचे गुरुबळ स्ट्रॉंग होईल, गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होईल. गुरुग्रह मजबूत होण्यासाठी गुरुवारी केस धुणे टाळा, गुरुवारी फरशी पुसणे टाळा, गुरुवारी जड वस्त्र धुणे टाळा, गुरुवारी भंगार देणे किंवा घरातल्या जाळ्या जाळमटे डीप क्लिनिंग हे टाळा. म्हणजे तुमचा गुरुग्रह आपोआपच मजबूत होईल. आता बोलूया लक्ष्मी संदर्भात. पैसा न टिकणे ह्यासाठी काय करावे लागेल? शुक्र मजबूत करावा लागेल. शुक्र मजबूत करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले म्हणजे शुक्र मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करावं लागेल की तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करावी लागेल. त्याचप्रमाणे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीचा जास्तीत जास्त वापर तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे शुक्र मजबूत करण्यासाठी तुम्ही तांदूळ, साखर अशा गोष्टींचे दान करू शकता. शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करू शकता. ती कशा पद्धतीने? तर माता लक्ष्मीला छान असे स्नान घालावे, गजरा व्हावा, गुलाबाचे फूल व्हावे आणि त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला सुंदर असा गजरा, धूप, दीप, गुलाब, अत्तर असं वाहिल्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीचे आवाहन करावे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही श्री सुक्त 16 वेळा किंवा 1-2 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1-2 वेळा किंवा 16 वेळा आणि विष्णू सहस्त्रनाम इतकी सेवा करा आणि महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणा. तुम्हाला जितके काही माता लक्ष्मीची हे हवी आहे, कृपा हवी आहे तेवढी तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे धनलक्ष्मी कुंचन ही सेवा केल्यास सुद्धा भरभरून फायदा होतो. धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे सर्व साहित्यासहित पितळेचे तुम्हाला मिळून जाईल, तांब्याचे सुद्धा मिळून जाईल. पितळ आणि तांबे हे दोन्ही धातू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. ज्यांना ज्यांना हवे आहे लक्ष्मी कुंचन प्रत्येक शुक्रवारी पौर्णिमेला आणि महिन्यातून एक अष्टमी येते त्या दिवशी लक्ष्मी कुंचनची सेवा करावी. त्यावर लवकरच एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, तर तो सुद्धा सर्वांनी बघावा. त्यासाठी लक्ष्मी कुंचन आत्ताच ऑर्डर करून ठेवा, म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर सेवा करून दाखवेन, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून दाखवेन आणि तुम्हालाही ती सेवा करता येईल आणि त्या सेवेचे लाभ तुम्हाला बघता येतील. प्रचंड लाभ आहेत. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत घेतले आहेत त्यांचे फीडबॅक खूप चांगले आहेत. म्हणून ज्यांना लक्ष्मी कुंचन हवे आहे त्यांनी अगदी ऍडव्हान्स पेमेंट थोडेफार करून ठेवले, 500-1000 रुपये करून ठेवले तरीही चालेल. म्हणजे तुमच्या नावे ते सिद्ध करून मी पूजा करून ठेवेन. ज्यांना हवे आहे लक्ष्मी कुंचन लवकरात लवकर बुकिंग करा. अगदी मी खूप थोडे पीस मागवून त्याच्यावर खूप सुंदर पूजा आराधना करून तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच आत्ताच तुम्ही 1000 रुपये माझ्याकडे ऍडव्हान्स पेमेंट करून ठेवा. ते तुमच्यासाठी सोयीस्कर राहील. जितक्या जणांना मला देता येईल तेवढ्या जणांना मी ते अगदी तुमच्या समोर सेवा करून देणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर लक्ष्मी कुंचनचं बुकिंग करा. एकमेव सध्या सेवा आहे ती वैभव लक्ष्मी तर आहेच आहे आणि लक्ष्मी कुंचन पण सेवा आहे जी तुम्हाला वैभव प्राप्ती करून देण्यास मदत करते. तुमचे कष्ट, तुमचे दुःख, तुमचे भोग कमी करून देण्यास मदत करते. तर अशा सेवा जरूर करत जा आणि अशा सेवा केल्याने तुम्हाला जरूर फायदा होईल. शुक्रवारी घरी कोणतीही स्त्री आली तर तिला चहा, पाणी, दूध किंवा तिचं हळदी कुंकू लावून जो काही मान सन्मान असतो तो अवश्य करत जा. शुक्रवारी जमत असेल तर लक्ष्मी मंदिरात जाऊन गजरा अर्पण जरूर करत जा, हळदी कुंकू जरूर अर्पण करत जा. या सगळ्याचे फायदे तुम्हाला भरपूर होतील. श्रीयंत्रावर प्रत्येक शुक्रवारी अगदी 11 वेळा जरी ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणत कुंकुमार्चन केलं तरीही तुम्हाला त्याचा भरपूर लाभ दिसेल. श्रीयंत्र हवे असेल तरीही मी खाली नंबर देते, त्याच्यावर संपर्क साधा आणि कृपया लक्ष्मी कुंचनचा लाभ घेण्यासाठी ज्यांना ज्यांना हवे आहे त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट करून बुकिंग करून ठेवा. म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केलेले कुंचन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, लाईकचं बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. आपले अजून एक चॅनल आहे सुनेत्राज लाईफस्टाईल, त्याही चॅनलला अवश्य भेट द्या.
श्री स्वामी समर्थ.